प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. प्रभू महान आहे प्रियानो. आजचा विषय जर आम्ही पाहिलं तर विश्वास या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवावरचा विश्वास आमच्या जीवनात चमत्कार घडवतो प्रियानो. त्याच्यासाठी आम्ही काही वचनं वाचणार आहोत एलियाच्या जीवनातून. त्याचा विश्वास आणि त्यांनी केलेली प्रार्थना. एलियाची प्रार्थना म्हटलं तर आम्हाला माहिती आहे प्रियानो, अशक्य ते शक्य एलियाच्या प्रार्थनेने घडलेल्या अनेक घटना आम्ही पाहतो. त्यामध्येच आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. पहिली राज्य 18 अध्याय आणि 41 ते 46 वचनामध्ये जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. एलिया आवाज म्हणाला, उठ, खा, पी, विपुल पर्जनवृष्टीचा ध्वनी होत आहे. तर खरं पाहता प्रियानो, मला सांगू द्या, तिथे परिस्थिती तशी नव्हती. दुष्काळ होता, पर्जनवृष्टी नव्हती. परंतु या ठिकाणी एलिया त्याच्या शब्दामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. विपुल पर्जनवृष्टीचा ध्वनी होत आहे. या ठिकाणी त्यांनी जणू काय एलिया आपल्या कानाने ऐकत आहे की प्रचंड पर्जनवृष्टीचा ध्वनी येत आहे. प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीकडे पाहत असतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी विश्वास धरलेला असेल प्रियानो, तर आम्ही कोणत्या गोष्टी ऐकतो त्या खूप महत्त्वाचे आहे. आमच्या कानावर कोणत्या प्रकारच्या गोष्टी पडतात ते खूप महत्त्वाचं आहे. प्रियानो, मला सांगू द्या, एलियाच्या जीवनामध्ये या ठिकाणी पर्जनवृष्टी नव्हती, दुष्काळ होता प्रियानो. परंतु तो विश्वासाने काय बोलत आहे की माझ्या कानावर या ठिकाणी पर्जनवृष्टीचा ध्वनी येत आहे. प्रियानो, मला सांगू द्या, आम्ही जे कुठल्या परिस्थितीतून जात असो, आम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकतो त्या खूप महत्त्वाच्या आहे. आम्ही विश्वासाच्या गोष्टी ऐकतो का? आम्ही होकारार्थी गोष्टी ऐकतो का? आम्ही का निगेटिव्ह गोष्टी किंवा नकारार्थी गोष्टी ऐकतो? हे खूप महत्त्वाचं आहे प्रियानो. आम्ही आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे प्रियानो, ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये स्ट्रगलमधून जात असो, निराशेतून जात असतो प्रभू प्रियानो, मला सांगू द्या, त्या परिस्थितीमध्ये आमचं ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी ऐकतो ते खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मला सांगू द्या, दुष्काळ पडलेला आहे, परंतु एलिया विश्वासाने सांगत आहे की मी पर्जनवृष्टीचा ध्वनी होत आहे. प्रियानो, प्रेज द लॉर्ड. मग आहाब खाबापायास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलेच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लावून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. प्रियानो, मला सांगू द्या, त्याने विश्वासाने तो ध्वनी ऐकला, पर्जनवृष्टीचा ध्वनी ऐकला. तेवढंच नाही तर पुढे जाऊन विश्वासाने एक कृती त्याची दिसते प्रियानो. एलियाने काय केलं? तो डोंगर माथ्यावर गेला, तो गुडघे टेकून परमेश्वराची प्रार्थना केली. प्रियानो, मला सांगू द्या, एखाद्या गोष्टीची कमतरता आमच्या जीवनामध्ये असेल, आमच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची तुटवटाचा अनुभव आम्ही घेत असू प्रियानो, मला सांगू द्या, आम्हाला गुडघ्यावर जाण्याची गरज आहे. आम्हाला आमचं लक्ष त्या प्रभूकडे लावण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते करतो प्रियानो, प्रभू आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. एलिया फक्त त्या ठिकाणी त्यांनी विश्वासाने ऐकलंच नाही, पर्जनवृष्टीचा ध्वनीच ऐकला नाही, तर त्याच्या पुढेही जाऊन एलियाने आपले गुडघे टेकून परमेश्वराकडे प्रार्थना केली. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये परिस्थितीमधून, निराशेमधून जात असताना आम्ही काय ऐकतो त्याबरोबर आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रार्थनाशील जीवन जगणं गरजेचं आहे प्रियानो. आम्हाला पाहायला मिळतं, त्याच्यानंतर त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन ते हाळले आणि त्याला म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7 जा. प्रियानो, मला सांगू द्या, त्याच्या पुढची स्टेप आम्हाला पाहायला मिळते. पहिली गोष्ट, एलियाने कानाने ऐकलं की पर्जनवृष्टीचा ध्वनी येत आहे. दुसरी गोष्ट, त्याने डोंगर माथ्यावर गेला आणि तो गुडघे टेकून परमेश्वराकडे प्रार्थना केली. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते, त्यांनी त्याच्या चाकरास सांगितलं की तू समुद्राच्या कडेला जा आणि तुला काय दिसतं ते पहा. हालेलुया. समुद्राकडे दृष्टी लाव. त्यांनी चाकराला सांगितलं, विश्वासाची दृष्टी. प्रियानो, मला सांगू द्या, त्याच्या चाकरास त्यांनी पाहण्यास सांगितलं की तुला काय दिसतं. प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेस तो पहिल्यांदा चाकर गेला त्याला काहीच दिसलं नाही. प्रियानो, मला सांगू द्या, आम्ही आमच्या विश्वासाने कानाने आम्ही देवाची ध्वनी ऐकतो, देवाचं वचन ऐकतो, विश्वासाने प्रार्थना करतो, एलियाप्रमाणे गुडघे टेकतो आणि आम्ही विश्वासाची प्रार्थना केल्यानंतर आम्ही पाहू इच्छितो की चमत्कार घडलेला आहे. तिथं पाहायला मिळतं की चमत्कार घडला नाही प्रियानो. पहिल्यांदा त्या ठिकाणी जेव्हा चाकर गेला तिथे काहीच दिसलं नाही.
बऱ्याचदा ज्यावेळेस आम्ही विश्वासाने प्रभूकडे येतो प्रियानो, कदाचित आमच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेला दिसणार नाही, कदाचित आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालेलं दिसणार नाही, कदाचित आमची परिस्थिती बदललेली दिसणार नाही, परंतु मला सांगू द्या, आमच्या विश्वासाची ती कसोटी आहे प्रियानो. ज्यावेळेस त्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर राहतो, त्याही परिस्थितीमध्ये जेव्हा काहीच दिसत नाही, जेव्हा बदल दिसत नाही, परिस्थिती आहे तीच दिसते प्रियानो, आम्हाला विश्वासात टिकून राहण्याची गरज आहे. तिथं एलिया त्याच्या चाकरास काय म्हणाला, 7 वेळा जा. हालेलुया. प्रियानं मला सांगू द्या, कदाचित आम्ही आज प्रार्थना केलेली आहे, उद्या केलेली आहे, परवा केलेले, आम्ही अनेक दिवसापासून प्रार्थना करत आहोत, आमच्या जीवनामध्ये उत्तर मिळत नाही. परंतु मला सांगू द्या, एक वेळ आहे जेव्हा आमच्या जीवनात आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल प्रियानो. मात्र तो चाकर काय केला, तो घाबरला नाही, तो कुरकुर केली नाही की हा काय एलिया मला सारखं पाहायला मिळतो, पाठवते, तिथे काहीच दिसत नाही. परंतु त्या चाकराचा सुद्धा विश्वास आम्हाला पाहायला मिळतो. तो जाते, पहिल्यांदा गेला, दुसऱ्यांदा गेला, तिसऱ्यांदा गेला, चौथ्यांदा गेला, पाचव्यांदा गेला, 6व्यांदा गेला प्रियानो. शेवटी त्याच्या जीवनात काहीतरी दिसलेलं आहे प्रियानो, एक अद्भुत गोष्ट. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला. या ठिकाणी मला सांगू द्या, 7व्या खेपेस त्या ठिकाणी चाकराला एक छोटासा हाता एवढा ढग प्रियानो. काय विश्वास असेल त्या चाकराचा. त्या चाकराकडे आम्ही पाहूया प्रियानो. हाता एवढा हा ढग त्यांनी पाहणं खूप महत्त्वाचं प्रियानो. ते ढग केवढं आहे त्याच्याही पेक्षा त्यांनी ते ढग विश्वासाने पाहिलं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते विश्वासाने तो आपल्या एलियाला येऊन सांगितलेलं प्रियानो. कदाचित आम्हाला आमच्या जीवनामध्ये खूप साऱ्या प्रार्थनानंतर, सातत्याच्या प्रार्थनेनंतर छोटासा बदल दिसेल प्रियानो. छोटीशी गोष्ट बदललेली दिसेल. आम्हाला घेण्याची गरज आहे आणि विश्वासाने म्हणण्याची गरज आहे. जर छोटा बदल झालेला आहे, मोठ्या गोष्टी माझ्या जीवनात प्रभू कार्य करेल. प्रियानो मला सांगू द्या, पुढे जाऊन काय झालं. हो, जेव्हा चाकराने सांगितलं छोटासा ढग दिसत आहे, तेव्हा एलिया म्हणाला, अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्या वेळाने मेघ व तुफान गहिवरून आला आणि काळेभोर ढग आले आणि मोठा पाऊस पडला. अहाब रथात बसून एलिया येजेरेलास चालला होता. या ठिकाणी परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कमर बांधून अहाबाकडे पुढे येजेरेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. प्रियानो मला सांगू द्या, त्याच्यानंतर मोठी प्रजनवृष्टी झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या प्रियानो, या दाखल्यातून मला एकच गोष्ट सांगायची आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय ऐकतो, आम्ही आमच्या कानामध्ये ऐकल्यानंतर तो काय विश्वास ठेवतो, तो खूप महत्त्वाचा आहे. आम्ही बऱ्याचदा देवाच्या वचनातून ऐकतो, बऱ्याच देवाच्या गोष्टी ऐकतो, ते ऐकल्यानंतर आम्ही आमच्या जीवनात त्यावर विश्वास ठेवतो का, खूप महत्त्वाचं आहे. प्रियानो मला सांगू द्या, त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस काही गोष्टी ऐकतो, देवाचं वचन आम्हाला ऐकण्याची गरज आहे. विश्वासाचं वचन आम्ही काय ऐकतो, खूप महत्त्वाचं आहे प्रियानो मला सांगू द्या, आम्ही चुकीच्या गोष्टी ऐकण्यापासून आमचे कान दूर केले पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या गोष्टी ऐकण्याचा विचार करतो, आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करतो प्रियानो, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. आणि पुढे जाऊन दुसरी महत्त्वाची गोष्ट एलियाने प्रार्थना केली. आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो प्रियानो, आमच्या जीवनात चमत्कार घडतो. हालेलुया. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही आमच्या डोळ्याला काय दिसतं ते पाहणं गरजेचं आहे. विश्वासाच्या नेत्राने पाहूयात प्रियानो. जो छोटासा हातासारखा ढग दिसला, परंतु त्याने विश्वास ठेवला. प्रियानो मला सांगू द्या, छोट्या छोट्या गोष्टी प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करण्यास समर्थ आहे. छोटी गोष्ट असू द्या प्रियानो, त्या छोट्या गोष्टीतून प्रभू मोठ्या गोष्टीकडे नेण्यास आम्हाला तयार आहे. परंतु आम्हाला त्या छोट्या गोष्टीकडे विश्वासाने पाहण्याची गरज आहे. त्या छोट्या गोष्टीचा आम्ही रिस्पेक्ट करण्याचा गरज आहे. त्या छोट्या गोष्टीचा आदर करणं गरजेचं आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचा आम्ही विसर पाडून देतो प्रियानो. छोटे छोटे ब्लेसिंग प्रभूने जे आमच्या जीवनात, छोटे छोटे चमत्कार प्रियानो मला सांगू द्या, छोटे छोटे आशीर्वाद जे प्रभूने आमच्या जीवनात केलेले, कदाचित कधी आमच्या जीवनामध्ये त्याचा विसर पडतो. आम्ही विसरून जातो की ते छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून प्रभू माझ्या जीवनात कसं कार्य केलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते करतो,
ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो की छोट्या छोट्या गोष्टी जर देवबाप माझ्या जीवनात केलेल्या आहे, तर मोठ्या गोष्टी देखील करण्यासाठी समर्थ आहे. तिथं मोठा प्रजनोष्टी आला प्रियानो. मला सांगू द्या, या गोष्टीतून मला एकच एकच स्पष्ट करायचं आहे, आमच्या जीवनामध्ये विश्वासाची गरज आहे. आम्ही ज्यावेळेस विश्वासाने प्रभूकडे येतो प्रियानो, आमच्या जीवनात चमत्कार. जरी छोटी गोष्ट त्या ठिकाणी काही दिसत नव्हतं ना, गोष्टी दिसत नव्हत्या सेवकाला, परंतु तो जात राहिला प्रियानो, जात राहिला. आमचं सातत्याने केलेली प्रार्थना देवाला आमची प्रार्थना ऐकण्यास भाग पडतो प्रियानो. तो विश्वासाचा सन्मान करणारा परमेश्वर आहे. त्याला आमची काळजी आहे. तो आमच्यावर प्रेम करतो प्रियानो. ज्यावेळेस आम्ही आमची दृष्टी त्या दावीद महाराजाप्रमाणे त्या परमेश्वराकडे लावतो, प्रभू आमच्या जीवनात कार्य करतो प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून आम्हाला एक गोष्ट करण्याची गरज आहे, आमच्या कानाने योग्य ते ऐकूया. आमच्या कानाने योग्य ते देवाचं वचन ऐकूया. विश्वासाने आम्ही देवासमोर गुडघे टेकूया, त्याच्याकडे प्रार्थना करू. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवूया. छोटे छोटे ब्लेसिंग्स आम्ही विश्वासाने स्वीकारूया. तेव्हा जाऊन प्रभू आमच्या जीवनात मोठे चमत्कार करेल. हालेलुया. प्रभू ही वचन आशीर्वादित करो. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते परमेश्वरा. तुझ्या आभार उपकार स्तुती करतो. खरोखर देवबापा, ते एलियाच्या जीवनाप्रमाणे, त्या सेवकाच्या जीवनाप्रमाणे आम्हाला तुझी कृपा दे. एलियाने त्याच्या कानाने प्रभू त्या ठिकाणी प्रजनोष्टीचा ध्वनी ऐकला. तो ध्वनी अशा वेळेस ऐकला प्रभू, ज्यावेळेस काहीच नव्हतं. मला सांगू दे प्रियानो, मला तुझी कृपा दे प्रभू. मला सहाय्य कर, विश्वासाची ती वाणी, प्रार्थनेच्या वचनाची ती वाणी ऐकण्यासाठी, तुझ्यासमोर गुढी टेकून प्रार्थना करण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर. आणि छोट्या छोट्या गोष्टीबद्दल आम्ही विश्वास आभार मानून पुढे जाण्यासाठी प्रभू, विश्वासात टिकून राहण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभू. आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो परमेश्वरा. तू आम्हाला चालव. आमचा छोटासा विश्वास मोठ्या विश्वासामध्ये बदलू दे प्रभू. आम्ही परिस्थितीकडे नव्हे तर तुझ्याकडे पाहण्यासाठी तुझी कृपा दे. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव परमेश्वरा तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती करते, म्हणून तू आई. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वासात चालूया. देव महान आहे प्रियानो, त्याला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. तो आमच्या जीवनामध्ये सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद.